नमस्कार मैत्रिणी, मी संगीता किचनमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे. पहा, आज आपण घेतलं इथं बासमतीचं तांदूळ. बघा, अर्धा किलो तांदूळ आहे मैत्रिणी. आणि आपल्याला आज बनवायचं आहे बिर्याणी. 10 मिनटात हा बिर्याणी होणार आहे म्हणतात ना. एकदम एकदम म्हणतात शॉर्ट असा आपल्याला हा बिर्याणी बनवायचा आहे. इथं आलं लसणाची पेस्ट आणि कोथिंबीर आणि याच्यात 2 हिरव्या मिरच्या टाकल्यात बरं का, वाटून घेतले माही. त्याच्यानंतर आदान ठुले बघा, पुदिना टाकला आहे, चक्रफूल टाकलं आहे, पुन्हा तेजपत्ता टाकलेला आहे, दालचिनीचा एक तुकडा टाकला आहे, लवंगा टाकल्यात, मिऱ्या टाकल्यात. हे आता ठेवलं आहे आपण भाताला आदान. आदनाला छान उकळी आली की त्याच्यात द्यायचं हे तांदूळ टाकून. पहा, मस्त असं तांदूळ टाकून घ्यायचं आहे. आणि त्याच्यात पाण्यात तेलाची धारही टाकलेली आहे बरं का, पाहू शकता तुम्ही. अगदी त्याच्यात विलायचीसुद्धा टाकलेली आहे मैत्रिणी. पहा, म्हणजे आपल्या भाताला अगदीच अप्रतिम अशी चव येते. अगदी खळखळून उकळी चाललेली आहे मैत्रिणी, पाहू शकता. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया. इथं पावशर चिकन घेतलेलं आहे, त्याच्यावर शाहीद बिर्याणी मसाला टाकलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आता तो काही दाखवला नाही तुम्हाला टाकताना, पण पाकिट तर आहेच. आणि एक वाटी दही टाकलेलं आहे मैत्रिणी. त्याच्यानंतर टाकायची हळद. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला टाकायचे इथं काही घरातले मसाले टाकलेले व घरचा मसाला केलेला टाकलेला आहे. थोडासा मटण मसाला टाकला आहे, मीठ टाकलेलं आहे, पाहू शकता. हे संपूर्ण टाकून घेतल्यावर त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे जी आपण पेस्ट वाटून घेतली तीसुद्धा टाकून द्यायची. बघा, अगदी मस्त मॅरिनेट करायसाठी आपल्याला हे चिकन ठेवायचं आहे बरं का. हे बघा, संपूर्ण पेस्ट अशी टाकून दिलेली आहे. आता मी संपूर्ण मिक्स करून हे मॅरिनेट करायला ठेवते. अशा पद्धतीने अगदी म्हणतात ना, झटपट आपल्याला हा बिर्याणी राईस बनवायचा आहे. मग एवढा छान लागतो हा. आणि अगदीच 10 मिनटाच्या आत होणारा हा बिर्याणी राईस आहे. अजिबात टाईम लागत नाही आणि खरंच खूप झटपट तयार होतो आणि खायला बी चवदार. चला आता इकडं आपण कुकर ठेवूया. कुकरमध्ये तेल टाकून कांदा बी टाकला आहे बघा. कांदा अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचा आहे मैत्रिणी. मस्त कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा अगदी चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचा. अगदी कलर कांद्याचा चेंज झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हा कांदा मैत्रिणी परतून घ्यायचा आहे, पाहू शकता तुम्ही. आणि कांदा बी अगदीच लहान कट करून घेतला. इथं बघा, तांदूळ येळून घेतलेलं आहे, चाळणीत ओतलेलं आहे, पाहू शकता. अगदीच मोकळा आपला राईस झालेला आहे. आता आपल्याला त्याच्यातली पानं वगैरे काढायच्यात बघा. दालचिनी वगैरे हे काढून टाकणार आहे सगळं. इकडं पुन्हा कुकर येऊन आपल्याला टाकायचे त्याच्यात टॅमॅटो. पूर्ण एक मोठा टॅमॅटो होता, तोसुद्धा टाकून घेतला आहे बघा. अगदी छान पद्धतीने हलवून घ्यायचं आहे. टॅमॅटो बी चांगला सॉफ्ट झाला पाहिजे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आपल्याला हे पावशर चिकन घेतलेलं हे टाकायचं बरं का, मॅरिनेट केलेलं. पहा, असं हे संपूर्ण मी टाकून देणार आहे याच्यात मैत्रिणी. अगदी भरपूर सारा मसाला वगैरे टाकलेला आहे त्याला. आणि खरंच आपल्या चिकन भाताला अगदीच अप्रतिम अशी चव येणार आहे. पहा, आता तुम्हाला आत्ता असं दिसते, नंतर पुन्हा पहा. आता हे मी संपूर्ण असं हलवून घेते अगदीच. आणि मस्त असा ग्रीन कलर दिसतोय, नंतर छानच रंग येणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आता हे 5 मिनटं असं ठेवून फक्त झाकण लावून फक्त वाफ काढायची बरं का. शिट्टी काही करून घ्यायची नाही मैत्रिणी, फक्त एक वाफ काढायची आहे, बाकी काहीच नाही. चला आता वाफ तर काढून झाली, पहा बरं मैत्रिणी. हे बघा, अगदी छान रंग झाला आहे आणि मस्तपैकी चिकन बी अर्धवट शिजलेलं आहे. त्याच्यानंतर टाकायची कोथिंबीर टाकली की आपलं हा जो राईस आहे हा टाकून द्यायचा आहे बघा. आपल्याला करायचा आहे बिर्याणी हा थरावरचा करायचा आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. आता कशा पद्धतीने मी करते थरावर ते सुद्धा तुम्ही पहा. आता एक भाताचं थर टाकल्यावर त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा टाकायची आहे कोथिंबीर, वरून टाकायची बरं का मैत्रिणी. अगदी भरपूर सारी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. अशा पद्धतीने हे बघा, चौखून कोथिंबीर टाकून घेणार आहे. अशी कोथिंबीर टाकली की पुन्हा आपण भात टाकणार आहे बघा. आता इथं भात आपल्याला हे करायचं आहे, थोडंसं कलर हे करायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीने कलर टाकू शकता. इथं 2 कलर टाकलेले, एक लाल एक पिवळा, अशा पद्धतीने करून घेतलेले आहे बघा. आता हे सुद्धा मी टाकून देते बघा. मस्त असं कलरचा भात हा टाकून द्यायचा. त्याच्यावर पुन्हा आपल्याला हे करायचं आहे,
पुन्हा आपण कोथिंबीर टाकणार आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. आता मस्तपैकी बघा कोथिंबीर टाकली, त्याच्यावर पुन्हा आपण हा सफेद कलरचा भात टाकणार आहे मैत्रिणी. मग तुम्ही अशा पद्धतीने अगदी झटपट 10 मिनटाच्या आत होणारी ही बिर्याणी भाताची रेसिपी नक्कीच करून पहा. अशी 3-4 होलं करून घेतल्यात. त्याच्यात आपल्याला भरायचे आता गावरान तुपा. अगदीच ती वेळ पूर्ण भरणार आहे ह्या गावरान तुपाने, पाहू शकता तुम्ही. आणि हे बघा अशा पद्धतीने भरायचे. अगदी भरपूर असं गावरान तूप टाकलेलं आहे मैत्रिणी, हे बघा. आणि खरंच आणि ही बिळं अशी पूर्ण झाकून टाकायची बरं का. आता हे बघा अशा पद्धतीने झाकून टाकायची आपल्याला. आणि त्याच्यानंतर आता लावायचे आपल्याला झाकण लावून फक्त एक वाफ काढून घ्यायची, शिट्टी होऊन द्यायची नाही. मग पहा आपला राईस कसा होतो हा मस्तपैकी. हा बिर्याणी एवढा खायला छान लागतो आणि खरंच खूप छान होतं. मस्त झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणी. पहा आता तुम्हाला काढून दाखवते. बिर्याणी आपला तयार झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि रंग बी पहा किती छान कलरफुल असा हा बिर्याणी लागतो मस्तपैकी, हे बघा. चला आता मी तुम्हाला काढून दाखवते. एका ताटात पूर्ण मिक्स करून तर घेतलेला आहे मैत्रिणी. रंगीबिरंगी असा बिर्याणी भात दिसणारा. चला आता ताटात काढूया. ताटात काढला आहे बिर्याणी. त्याच्यानंतर हे बघा इथं मस्त अशी कोशिंबीर केली. भातासंग खायला कोशिंबीरही घ्यायची मैत्रिणी, हे बघा. अगदीच अप्रतिम मैत्रिणी. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक, एक सबस्क्राईब करा. उद्या भेटूया. चला मग बाय.